सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। जीकेम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली। टॅन 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 टॅन। गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर। जीकेम आटा चक्की। टॅन 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 टॅन। जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी। अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। टॅन 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 टॅन। आंदोलन हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित केले आणि हे आंदोलन नुसतं सातारा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद आंदोलन आयोजित केले। आमच्या मागण्या अशा आहेत की कर्मचाऱ्यांना वेतन गेली 6 महिने मिळालं नाही, ते वेतन त्वरित अदा करावं। तसेच वसुलीच्या जाचक अटी ज्या आहेत त्या रद्द व्हाव्यात। त्याप्रमाणे अभय वर्ग समिती, दीपक म्हैसेकर समिती या शिफारशी लागू व्हाव्यात। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू व्हावी। तसेच आता सुधारित किमान वेतनाचा जो मुदत आहे ते आता ऑगस्ट 25 मध्ये संपत आहे, तर त्या अनुषंगाने त्यांनी त्वरित समिती आयोजित करावी व सुधारित किमान वेतनाची पुन्हा अंमलबजावणीसाठी तयारीत राहावं। सरासरी कर्मचारी 1,500च्या वर आहेत। गेले 6 महिने वेतन मिळालं नाहीये कर्मचाऱ्यांना। रक्कम त्या परिमंडळानुसार असते, ज्या गावची लोकसंख्या आहे परिमंडळ बदलला जातो आणि त्यानुसार त्यांना वेतन दिलं जातं। जे ऑनलाईन वेतन अद्याप 6 महिने मिळालं नाही, तशाच फरकाच्या रकमासह ज्या मिळाल्या त्यामध्ये खूप तफावत आहे। ती सुद्धा त्यांनी दुरुस्ती करून ज्यांच्या अन्याय झाले त्यांना ते त्वरित अदा व्हावं अशी आमची मागणी आहे। तसेच जी जिल्हा परिषद 10% भरती होती त्या भरतीमध्ये पारदर्शकपणा नाहीये, तिथं भ्रष्टाचार झालेला हे जाणवतं आम्हाला, तर ते व्हावं। आणि जो आकृतीबंध आहे, आकृतीबंध हा खूप जुना आहे, जवळजवळ 1988चा आहे। तो आकृतीबंध त्वरित रद्द व्हावा आणि जे कर्मचारी आकृतीबंधाच्या बाहेर आहेत त्यांना आकृतीबंधात समावेश करून घ्यावं आणि त्यांनाही शासनाच्या सर्व योजना लागू व्हाव्यात। काम बंद आंदोलन सुरू आहे बेमुदत म्हणजे आमच्या जर मागण्या आज येत्या त्यानुसार शिफारशी करतील त्यानुसार आम्ही ठरवू। जर आमच्या मागण्या मान्य होत नाही तर आम्ही हे आंदोलन आणखी तीव्र करू असं शासनाला इशारा देतोय। बंद आम्ही आज इशारा दिलाय, त्या अनुषंगाने आमच्या पुढे पण प्रोव्हिजन केले आम्ही की 8 सप्टेंबर पर्यंत आम्ही अगदी नामदार जयकुमार गोरे यांच्या घरासमोर सुद्धा आंदोलन करणार आहोत।